चला तर मंडळी, आज आपण बनवूया हॉटेलपेक्षा पण भारी सुटसुटीत व्हेज दम बिर्याणी. आणि त्याचसोबत तुम्हाला माहिती आहे, हॉटेलमध्ये आपल्याला बिर्याणी बरोबर असं रायता आणि त्याच्याबरोबर असं सालन वगैरे देतात. तसंच आपण मिरचीचं सालन याच्याबरोबर टेस्ट करण्यासाठी बनवणार आहोत. तर चला मस्तपैकी अशी झणझणीत व्हेज दम बिर्याणी आणि मिरचीच्या सालांची रेसिपी पाहूया. तर यासाठी आपण सर्वात पहिले भाज्या प्रिपेअर करूया. तर भाज्यांमध्ये मी इथे घेतलेला आहे फ्लावर, घेवडा, गाजर, मटार, इथे अद्रक लसणीची पेस्ट 1 टेबलस्पून, दही अर्धी वाटी आणि काही मसाले लाल तिखट, हळद पावडर, धणा पावडर, जिरा पावडर थोडीशी आणि गरम मसाला, त्याचबरोबर चवीनुसार मीठ, पुदिन्याची पानं. आणि आता हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. जर तुम्हाला पनीर आवडत असेल तर पनीर पण घेतलं तरी चालेल. आता हे झाकण लावून 1 तास साईडला ठेवायचे. आता इथे आपल्याला बासमती तांदूळ घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून मग आपल्याला हे 1 तास साईडला ठेवायचं आहे पाण्यामध्ये. आता आपण मिरचीचं सारण बनवायला घेऊया. तर त्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत 2 टेबलस्पून. थोडेसे भाजून घ्यायचे ते. शेंगदाणे थोडेसे भाजून झाले की याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून ड्राय कोकोनट टाकायचं आहे आणि ते पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, थोडंसं कलर चेंज होईपर्यंत. आणि मग याच्यामध्ये आपल्याला तीळ घ्यायचे आहेत पांढरे 1 टेबलस्पून, खसखस अर्धा टेबलस्पून आणि ते पण थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि आता हे थंड झाल्यानंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये काढून घेऊया. आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरची तिखटप्रमाणे, थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून याचे बारीक वाटण तयार करायचं आहे आपल्याला. आता इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. मग कढई तापल्यानंतर याच्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मग आपण हे मिरच्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या, थोडं त्याचं टेक्स्चर चेंज होईपर्यंत, म्हणजे जशी सॉफ्टनेस होईपर्यंत अशा परतून घ्यायच्या तेलात. आणि मग थोडं सॉफ्ट झाल्या की मग ह्या काढून घ्यायच्या आहेत. आता मिरच्या ह्याच्यामध्ये फ्राय करून झाल्यानंतर याच कढईमध्ये आपण याचं सालन बनवूया. तर यासाठी सर्वात पहिले याच तेलामध्ये आपल्याला राई घ्यायची अर्धा टेबलस्पून, जिरं अर्धा टेबलस्पून आणि एक कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून. तो कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला असं चम्मचने परतून घ्यायचा आहे. आणि मग ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची काही पानं टाकूया आणि कांद्याचं थोडं कलर चेंज होऊन द्यायचं. आणि मग कलर चेंज झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला जे मसाले आहेत घरचे, लाल तिखट, धणा पावडर, हळद पावडर, थोडीशी जिरा पावडर आणि थोडंसं गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून हे याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. आणि मग मसाले याच्यात परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं ते वाटण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता हे पण या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला चिंचेचं गूळ टाकायचं, म्हणजे आपण चिंचेचं पाणी टाकतो ना कशा सांबारमध्ये वगैरे, तसं चिंचेचं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. अर्धी वाटी म्हणजे 3 टेबलस्पून एवढं मी पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये. ते पण टाकून एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे. आणि मग झाकण लावून आपल्याला 2 मिनिटासाठी ठेवायचं आहे. आणि मग थोडं थोडं याला तेल सुटत जाईल. जसं तेल सुटला झाकण काढून मग हे परतून घेऊया एकदा, म्हणजे खाली चिटकलं असेल तर ते एकदा चम्मचने परतून घेऊया. आता या स्टेजवरती आपण ज्या फ्राय करून मिरच्या ठेवलेल्या त्या घालून व्यवस्थित एकदा एकजीव करून घेऊया. आपल्याला हॉटेलसारखं असं मिरची रस्सा पाहिजे, म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकूया, म्हणजे आपला ग्रेव्ही प्रमाणे रस्सा तयार होईल जसं हॉटेलमध्ये मिळतो. आता झाकण लावून आपल्याला हे 5 ते 7 मिनिटं तरी शिजवायचं आहे. तुमच्या घरी कोण पाहुणे येणार असेल तर हा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे व्हेज दम बिर्याणी आणि मिरचीचं सालन. एकदा ट्राय करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. आता इथे आपलं मिरची सालन तयार आहे. वरून कोथिंबीर गार्निश करून आता हे आपण साईडला ठेवूया. आता आपण राईस बनवायला घेऊया. तर यासाठी मी गॅसवरती मोठं भांडं ठेवून मग त्याच्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं. आता याचे सगळे खडे मसाले टाकूया आणि त्याचबरोबर लिंबू एक पिळून टाकूया. आणि मग थोडंसं 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे चवीनुसार मीठ आणि थोडेसे तुमच्याकडे जर पुदिन्याची पानं असली तर ते, आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे उकळी येऊन देऊया. उकळी आल्यानंतर मग आपण जे राईस भिजत ठेवलेला तांदूळ त्यातलं पाणी काढून मग याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आपल्याला हे 70% तरी शिजवायचं आहे. आता हे तांदूळ आपला 70% शिजलेला आहे. आता हे पूर्ण छाननीचं पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे. आता इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे, ब्राऊन कलर येईपर्यंत. अशा पद्धतीने आपला कांदा फ्राय झाला पाहिजे, म्हणजे ब्राऊन कलर आला पाहिजे. तर असा आता ब्राऊन कलर आलेला आहे. आता हे थोडंसं साईडला काढून घेऊ आणि बाकीचा जो कांदा आहे त्याच कांद्यामध्ये आपल्याला कांद्या तेलामध्ये आपल्याला ज्या भाज्या साईडला ठेवलेल्या त्या भाज्या याच्यामध्ये टाकून घेऊया.
व्यवस्थित कांद्या तेलामध्ये परतून घेऊया त्या भाज्या. आता याच्यामध्ये एक टोमॅटो मी मोठ्या साईजचा कापून घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मग आपल्याला झाकण लावून 2 मिनिटासाठी तरी ठेवायचं आहे. व्यवस्थित पहिला टोमॅटो टाकल्यानंतर मिक्स करून घ्या आणि मग 2 मिनिटं झाकण लावून ठेवा, म्हणजे ते थोडे वाफेवरती थोड्या भाज्या शिजल्या जातील. आता 2 मिनिटानंतर आपल्या ह्या थोड्याशा भाज्या शिजलेल्या आहेत, पण थोड्याशा कच्च्या आहेत. थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकूया, म्हणजे अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं कमी पाणी, आणि मग हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चम्मचने एकदा फिरून घेऊया. मसाला वगैरे जे खाली चिटकला असेल मसाला ते एकजीव करून घेऊया आणि आता झाकण लावून 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला या भाज्या शिजवायच्या आहेत. तर 5-7 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपल्या भाज्या पण शिजलेल्या आहेत आणि एकदा चम्मचने फिरवून घेऊया आणि मग जो आपला भात शिजवलेला, जो पाणी वेगळं करून ठेवलेला, तो भात याच्यामध्ये टाकून घ्या. तुम्ही पाहू शकता आपला भात मस्त कसा सुटसुटी शिजलेला आणि आपली बिर्याणी पण तशीच होणार आहे. तर असा आपल्याला भात व्यवस्थितपणे त्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे भाज्यांवरती. जर तुम्ही लेयर्स बनवलात तरी चालेल, याच्यावरती तुम्ही भाजीचा लेयर ठेवलात आणि नंतर भात ठेवलात तरी चालेल, पण मी सगळ्या भाज्या इथे खालीच ठेवल्यात कारण थोडीशीच आहे म्हणून, आणि वरती भात ठेवलेला. आता इथे तुम्हाला जर दुधामध्ये केसर टाकून दुधात ते पाणी टाकायचं चालेल. मी फूड कलर 2 टेबलस्पून टाकलेला आणि वरून कांदा आणि मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि मग वरून तूप टाकून हे आपल्याला 15 मिनिटं तरी दम द्यायचा आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी कशी मस्त, आणि चम्मचने एकदा फिरून दाखवते तुम्हाला कशी मस्त अशी सुटसुटी झालेली आहे. तांदूळ बघा कसा सुटसुटी झालेला आहे. अशी दम बिर्याणी आपली तयार झाली आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा. आणि आता ही गरमागरम बिर्याणी आपण सर्व करूया. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल कसं सुटसुटीत अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. त्याच्याबरोबर रायता आणि जो मिरचीचा सालनची मी रेसिपी दाखवली, मिरचीचा सालन पण ह्याच्यावर एकदम भारी लागतो. मी टेस्ट केला, तुम्ही पण एकदा करून बघा आणि टेस्ट करून बघा. जर नवीन कोण पाहुणे तुमच्या घरी आले तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की द्या. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सम किचनला सबस्क्राईब करा.